आम आदमी पार्टी दिल्ली आणि पंजाबमध्ये उत्कृष्ट असे काम करून आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका लढणार आहे। या अनुषंगाने आज खोपोली शिळफाटा येथील हनुमान मंदिर सभागृहामध्ये शहरातील तरुणांनी आम आदमी पार्टीमध्ये पक्षप्रवेश केलाय। परमेश्वर कटिमनी यांना खोपोली शहर उपाध्यक्ष, महेश कांबळे यांना कामगार आघाडी अध्यक्ष, दिलावर शेख यांना अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष, सिमरन काजळे यांना महिला आघाडी अध्यक्ष, शहबाज अन्सारी यांना मीडिया आघाडी अध्यक्ष, तर गीता कर्णुक यांना महिला आघाडी उपाध्यक्ष अशा प्रकारे खोपोली शहरातील विविध पदांच्या नियुक्त्या आम आदमी पार्टी खोपोली शहराचे अध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांच्यातर्फे करण्यात आलेल्या आहेत। तसेच इतर 20 नवीन सदस्यांनी आम आदमी पार्टीमध्ये स्वेच्छेने पक्षप्रवेश केलाय। आज खोपोलीमध्ये आम आदमी पार्टीचे होणारे काम पाहून युवा वर्ग उत्साहित झालेला असून तो स्वतःहून पक्षामध्ये प्रवेश करत आहे। आम्ही येणाऱ्या काळात खोपोलीमध्ये उत्कृष्ट अशा शाळा, उत्कृष्ट हॉस्पिटल, कचरामुक्त खोपोली अशा आमच्या संकल्पना आहेत व त्या आम्ही साकारण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी जास्तीत जास्त लोकांनी आम आदमी पार्टीमध्ये आमच्या बरोबर यावे व आमच्या खांद्याला खांदा लावून आपण सर्वजण मिळून काम करू व खोपोलीला नक्कीच एक उत्कृष्ट असे शहर बनवू, असे आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य सचिव डॉक्टर पठाण यांनी सांगितले। सदर कार्यक्रमाकरिता आम आदमी पार्टी रायगड जिल्हा संघटन सचिव चिमाजी शिंदे यांनी मार्गदर्शन केले। तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते खालापूर तालुका उपाध्यक्ष कस्तुरचंद राठोड, खोपोली शहर सचिव चंद्रप्रकाश उपाध्याय, प्रभाग क्रमांक 5 चे अध्यक्ष भगवान पवार उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर उपाध्यक्ष विवेक वाघमारे यांनी केले। शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।